नमस्कार मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत अध्ययनस्तर जे चाचण्या आहे त्या 2 चाचण्या आपल्या झालेल्या आहे आणि उद्यापासून दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून तिसरी चाचणी आपली सुरू होणार आहे. तर मित्रांनो, उद्यापासून जी चाचणी सुरू होणार आहे त्या चाचणी संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या काही सूचना, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांना उद्यापासून जे चाचणी सुरू होणार आहे त्या चाचणी संदर्भात निपुण जे ॲप आहे, मोबाईल ॲप, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहे. काही मार्गदर्शक सूचना असणार आहे, काही महत्त्वाची माहिती असणार आहे. तर ती संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो बघा, आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये हे जे ॲप आहे निपुण महाराष्ट्र अँड्रॉइड मोबाईल ॲप, हे सर्वांच्या मोबाईलमध्ये आहे. या ॲपच्या माध्यमातून आपण जे अध्ययनस्तर निश्चिती चाचणी आहे ते घेत आहोत. तर मित्रांनो, उद्यापासून म्हणजे 23 फेब्रुवारीपासून तिसरी अध्ययनस्तर चाचणी फेब्रुवारी महिन्याची सुरू होत आहे आणि या चाचणी संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या काही सूचना या ॲपमध्ये आलेल्या आहे. तर बघा, या ॲपला मी ओपन करून घेतलेला आहे. अशा पद्धतीचा इंटरफेस इथे दिसणार आहे. या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे. नवनवीन अपडेट ज्या काही या ॲपवर आलेल्या आहेत त्या सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर बघितलेल्या आहे. तर बघा, आता उद्यापासून जी चाचणी सुरू होणार आहे त्यासाठी इथे बघा एक सूचना फ्लॅश होत आहे वर. अध्ययनस्तर चाचणी व नोंदणी कालावधी दिनांक 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 इतका आहे. म्हणजे तो कालावधी जो असणार आहे मित्रांनो, तो उद्यापासून 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला ही जी चाचणी आहे ती घ्यायची आहे. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा, इथे हे जे आहे नोटिफिकेशन, यावर आपण क्लिक करणार आहोत आणि इथे अत्यंत महत्त्वाच्या काही सूचना या चाचणी संदर्भात आपल्याला आलेल्या आहेत. तर त्या संपूर्ण सूचना आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्याबरोबर बघा हा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. इथे निपुण महाराष्ट्र अभियानबाबत सविस्तर माहिती समजून घेण्यासाठी इथे क्लिक करून मार्गदर्शक पुस्तिका वाचावी. तर मित्रांनो, यावर जर आपण क्लिक केलं तर एक PDF स्वरूपात एक पुस्तिका येणार आहे आणि तिथे संपूर्ण माहिती या अभियानाची देण्यात आलेली आहे. तर बघा, मी आपल्याला क्लिक करून बघा, यावर क्लिक केल्याबरोबर एक PDF स्वरूपात आपल्यासमोर अशा पद्धतीचे उघडणार आहे आणि इथे या निपुण महाराष्ट्र जे अभियान आहे या अभियानासंदर्भात जवळपास 15 पेजेसची हे PDF असणार आहे आणि यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला दिसणार आहे. तर आपल्याला वाचण्यासाठी यावर क्लिक करावं लागणार आहे आणि इथून आपल्याला ही जी PDF आहे हे ओपन होणार आहे आणि डाउनलोड जर करायची असेल तर इथे डाउनलोडचा ऑप्शनसुद्धा असणार आहे. तर इथून मी आता बॅक जातो. दुसरी जी महत्त्वाची सूचना यामध्ये असणार आहे ती ही असणार आहे फेब्रुवारी महिन्यातील चाचणीबाबत सूचना. निपुण महाराष्ट्र अभियान मासिक अध्ययन स्तर चाचणी व नोंदणीबाबत माननीय संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी प्रशासकीय सूचना जारी केलेल्या आहेत. यातच कार्यक्रमाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आलेली असून यानुसार माहे फेब्रुवारीतील अध्ययन स्तर चाचणी व नोंदणी दिनांक 23 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यानच पूर्ण करायची आहे. सविस्तर सूचना वाचण्यासाठी इथे क्लिक करा. तर मित्रांनो बघा, इथे सुद्धा महत्त्वाची ही सूचना दिलेली आहे. आपल्याला ही जी चाचणी घ्यायची आहे उद्यापासून, ही आपल्याला 23 ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत ही तिसरी चाचणी जी आहे फेब्रुवारी महिन्याची हे पूर्ण करायची आहे. तर याबाबतचं जर पत्र आपल्याला वाचायचं असेल तर यावर क्लिक केल्याबरोबर ते पत्र आपल्यासमोर येणार आहे. त्यानंतर बघा, प्रिय मुख्याध्यापक शिक्षक बंधूंनो, निपुण महाराष्ट्र मासिक अध्ययन स्तर चाचणी दिनांक 23 फेब्रुवारी 2026 सोमवारपासून सुरू होत आहे. त्यानंतर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे हवी आहेत का? निपुण महाराष्ट्र अभियान नक्की काय आहे, याचा उद्देश काय, यातून काय साध्य होताना दिसते, शिक्षकांना आणि प्रशासनाला याचा काय फायदा, देशात याचे महत्त्व आणि महाराष्ट्राचे वेगळेपण, अभियानाची पुढील दिशा, हे संपूर्ण सविस्तर इथे दिलेलं आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे असणार आहे शाळानिहाय निपुण विद्यार्थी. तर यामध्ये मित्रांनो हे जे आहे नोटिफिकेशन, यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या या सूचना येत असतात आणि आपणाला वेळोवेळी त्या महत्त्वाच्या असतात. तर बघा, उद्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून जे चाचणी सुरू होत आहे ती चाचणी आपल्याला उद्यापासून ते 28 तारखेपर्यंत पूर्ण करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो, या चाचणी संदर्भात, या अभियानासंदर्भात एक ऑफलाईन रेकॉर्ड मी तयार करणार आहे आणि ते कशा पद्धतीने तयार करायचं आहे किंवा मी कशा पद्धतीने तयार करणार आहे आणि ते आपल्याला कशा पद्धतीने ते आवश्यक असणार आहे याची माहिती मी आपल्याला लवकरच एका व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर बघा, आता आम्ही इथून बॅक आलो. तर बघा,
आता आपण इथून बॅक आलेलो आहोत आणि आता इथे आपल्याला चाचणी घेण्यासाठी उद्यापासून इथे जावं लागणार आहे. कशा पद्धतीने चाचणी वगैरे घ्यायची आहे हे सगळं आपल्याला माहीतच आहे. ते वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही आहे. आणि बघा इथे या ज्या नवीन टॅब आहे याचासुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बघणार आहोत. AIद्वारे वाचन सराव वगैरे आहे, शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य आहे. हे काही वर्गाचे अजूनपर्यंत अपडेट व्हायचे आहे. ते झाल्यानंतर संपूर्ण त्याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर बघा उद्याची जी चाचणी आहे ती घेण्यासाठी आपल्याला या पहिल्या टॅबवर जावं लागणार आहे. अध्ययन स्तर चाचणी घेऊया. यावर गेल्यानंतर इथे आपल्याला शाळा निवडा हा ऑप्शन येणार आहे. सध्या आता इथे काहीच दाखवत नाही आहे किंवा येणार नाही आहे. उद्या आपल्याला हे सर्व तिथे घेता येणार आहे. तर इथे दिनांक निवडायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर शाळा वगैरे निवडून दिनांक निवडून आपल्याला ती चाचणी जी आहे ती घ्यायची आहे. कशी घ्यायची आहे हे सर्व आपल्याला माहीत आहे. तर मित्रांनो अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे. निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲप जे आहे या ॲपच्या माध्यमातून उद्यापासून आपली ही जी तिसरी चाचणी आहे अध्ययन स्तर निश्चिती चाचणी हे उद्यापासून आपल्याला सुरू करायची आहे आणि 28 तारखेपर्यंत ते पूर्ण करून घ्यायचे आहे. याबाबत काही महत्त्वाच्या ज्या सूचना आहे मित्रांनो त्या नोटिफिकेशनमध्ये येणार आहे. आणि चाचणी घेताना जर काही अडचण येत असेल किंवा सुरुवातीची जी काही प्रोसेस आहे ती संपूर्ण बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. जर आपल्याला काही अडचण आली तर या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करा, मी त्याचं उत्तर वगैरे देणार आहे. तर मित्रांनो सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.